मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेलं प्रकरण जे की सरपंच संतोषजी देशमुख यांची या ठिकाणी निर्घृणपणे जी हत्या करण्यात आली होती, या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष आहे. आज हे प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे, परंतु या प्रकरणामधले जे आरोपी आहेत ते आज जेलमध्ये बसलेले आहेत. एक आरोपी यातला अद्यापही फरार आहे. परंतु आजची नेमकी परिस्थिती काय आहे आणि कालच्या कोर्टाच्या तारखेमध्ये नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी आपण मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत आणि धनंजय देशमुख हे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. भाऊ, काल परवा तारीख झालेली, या तारखेमध्ये नेमकं कोर्टामध्ये काय मॅटर सुरू झालेली आहे? ही जी तारीख झाली याच्या अगोदरची 17ला तारीख आहे आणि त्याच्या अगोदरची जी 3 तारीख होती 3 जून, त्या दिवशी असं झालं की एक किरकोळ 3 अर्ज आहेत दिलेले. तर त्या अर्जाची सुनावणी त्या दिवशी करायची का नाही करायची, तर त्या दिवशी असं ठरलं की सगळ्या अर्जांची जी सुनावणी आहे त्याची जी ऑर्डर आहे ती येणाऱ्या 17 तारखेला एकत्रच करू असं कोर्टाने सुचवलं आणि त्याला दोन्ही वकिलांनी सहमती दर्शवली. ह्याच्यातले अर्ज असे आहेत की प्रॉपर्टी जप्तीचा एक अर्ज आहे, त्याच्यानंतर जे मुख्य आरोपी आहे ह्याच्यातला त्यांनी दोषमुक्तीचा अर्ज केलेला आहे, तर त्याची सुनावणी देखील त्या दिवशी होणार आहे. परंतु हे सगळं चालू असताना हे खात्रीशीर एक गोष्ट अशी आहे की या सगळ्या आरोपींचा फास SIT आणि CIDनं खूप मोठ्या प्रमाणात आवळलेला आहे. ह्याच्यातून कुणी सुटणार नाही. आता ते त्यांचे प्रयत्न आहेत, परंतु ज्या पद्धतीनं ही अमानवीय घटना घडली, जे एक कुटुंब प्रमुखाला ह्यांनी संपवलं, एक मानवतावादी माणसाला ज्यांनी संपवलं, त्या माणसाला म्हणजे एक नियती आणि ही सगळी सिस्टीम कधीही माफ करणार नाही आणि ह्यांना शिक्षेपासून कुणीही रोखू शकणार नाही. जे कोणी रोकायला जाईल, जे कोणी ह्यांना वाचवायचा प्रयत्न करील, त्यांना नीती सोडणार नाही. नीतिमत्ता त्यांची त्यांना योग्य प्रकारे शिक्षा देईल. ते जिथं असतील तिथं, जेणेकरून ह्या माणसांना, ह्या ज्या क्रूरकर्मी लोक आहेत यांना वाचवणाऱ्याचा जे काही परिणाम आहे तो खूप म्हणजे बिकट होईल. खूप अडचणी वाढतील त्यांच्या, कारण ह्या चुकीच्या पद्धतीनं ज्या माझ्या भावाला संपवलं त्या माणसाला कुणीच मदत करू शकणार नाही किंवा मदत करणाऱ्याला नीती सोडणार नाही, नियती सोडणार नाही. दादा, जवळपास 7 महिने झालेले आहेत. या 7 महिन्यामध्ये अनेक प्रसंगाला तुम्ही आणि तुमचं कुटुंब सगळं सामोरं जात आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या पाठीशी या ठिकाणी उभा आहे. आज असं वाटतंय की जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि जे पद्धतीनं चाललं आहे ते योग्य चाललं आहे, आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचं चाललं आहे असं वाटतं आपल्याला? आरोपीला शिक्षा होणार आहे त्याच पद्धतीनं तपास झालेला आहे. याच्या अगोदर जे काही प्रकरण झाले असतील महाराष्ट्रातले, त्याच्यामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग जे काही तपास यंत्रणा आहेत त्याच्यातली एक प्रमुख तपास यंत्रणा या प्रकरणात होती. याच्यामध्ये न्यायालयीन समिती देखील स्थापन झाली आहे, तिचं देखील काम चालू आहे. याच्यामध्ये SITच्या सर्व टीमनं, CIDच्या सर्व टीमनं जे काम केलं आहे दिवसरात्र एक करून, त्याच्यातून सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या दिवशी चार्जशीट दाखल झालं त्या दिवशी कळलं. प्रत्येकाला वाटायचं की ह्याच्यातनं काय होतं आहे, परंतु ह्याच्यातले जे आरोपी आहेत, ज्या ह्या टोळीकडून जे खूप चुकीचे कामं होत होते, त्या सगळ्या टोळीला जेरबंद केलेलं आहे. जरी एक आरोपी फरार असला तरी तो शोधण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, परंतु आम्ही देखील शांत राहणार नाहीत. आम्ही देखील येणाऱ्या काळात, आता जवळच श्री क्षेत्र चाकरवाडी माऊली दादांचा सप्ताह चालू आहे, म्हणून आम्हाला जे काही पाऊल उचलायचं होतं ते आम्ही थोडं थांबतो 2-3 दिवस, परंतु ते पाऊल आम्ही आंदोलनाचं उचलणार आहोत आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करावी या मागणीसाठी आणि इतरही काही मागण्यांसाठी आम्ही एक आंदोलन करणार आहोत आणि त्याच्यातून दाखवणार आहोत की लवकरात लवकर आरोपींना अटक करा आणि यांना शिक्षा द्या. तर दादा, अजूनही याच्यामधला एक आरोपी जो आहे तो फरार आहे, कृष्ण आंधळे. तर हा अटक का होत नाही? पोलीस प्रशासन या संदर्भात काय उत्तर देते आणि जो विभाग आहे तो योग्य पद्धतीने तपास करून आरोपीला पकडण्याचा तयारीत आहे असं तुम्हाला वाटतं? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ज्या पद्धतीनं माझ्या भावाची हत्या झाली त्यावेळेस जे पोलीस यंत्रणेमधले काही पोलीस हे ह्यांच्या हाताशी धरून हे सगळं कामं करायचे चुकीचे आणि हे सगळं पोलीस स्टेशन जे केसचं होतं हे ह्यांच्या अंडर काम करायचं, परंतु त्यांना एक लक्षात आलं नाही की समजा आपण जरी चुकीचे कामं केले तरी चांगले कामं करणारे लोकंसुद्धा ह्या सिस्टीममध्ये आहेत. ते लोक इथं आले, त्या लोकांनी सगळा तपास केला, तेच लोक कृष्ण आंधळेला सापडून आणतील आणि
ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनातील लोक सहभागी होते त्यावेळेस, आणि आत्ता देखील जे कोणी ह्याच्यात थोडंफार बी हस्तक्षेप करायचा प्रयत्न करल ते झाकणारी गोष्ट नाही, त्याला देखील शिक्षा होणार. आणि न्यायालयीन समितीचं तेच काम आहे की ही तर परिस्थिती का निर्माण झाली केस तालुक्यात, बीड जिल्ह्यामध्ये, कोणामुळं, एका व्यक्तीमुळं निर्माण झाली का कुठल्या संस्थेमुळं तयार झाली, तर त्या लोकांना ह्या प्रकरणामध्ये शिक्षा होणार आहे. दादा, यामध्ये अधिकाऱ्यांचा दबाव आहे असं बोलता आपण, काही सहआरोपी याच्यामध्ये होणं गरजेचं होतं, कारण यातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडला मदत करणारे, गाड्या देणारे वगैरे वगैरे जे कोणी होते तर यांनाही सहआरोपी करा ही आपली मागणी होती. तर ते सहआरोपी का केल्या जात नाही याबद्दल तुमची काय भूमिका आहे? आता माझी भूमिका तर अशी आहे की मला माहिती आहे, मी खूप जवळून हे प्रकरण हाताळलं आहे. ह्याच्यामध्ये सहआरोपी होण्यासारखे 50 लोक आहेत, परंतु काही गोष्टी मला तुम्हाला किंवा मीडियाला ह्या बोलता येत नाहीत का, तर तो पॉईंट त्यांना माहीत होईल की हे कशामुळं काय चाललं आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या ह्या 1 महिन्यामध्ये हे जे फोनपे पैसे करणारे, आरोपीला पहिल्यांदा जी लागेबांधे होते ते लोक, हे प्रकरण झाल्यापासून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे लोक, त्यांना शिक्षा होणार आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु या जे सध्याचं चार्जशीट बनलेलं आहे त्या चार्जशीटमध्ये हे जे मुख्य 9 आरोपी आहेत यांना फाशीची शिक्षा होणार, कठोरातली कठोर शिक्षा होणार. आणि हे जे बाकीचे लोक आहेत ह्यांना आज जरी वाटत असेल की आपण चांगल्या ठिकाणी सेफ आहेत, परंतु त्यांचासुद्धा तपास खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं चालू आहे. सप्लिमेंटरी चार्जशीट चालू आहे, त्याच्यात ह्या सगळ्या लोकांना कायदेशीर कारवाई होऊन त्यांना शिक्षा होणार, हे देखील सत्य आहे. दादा, यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला पूर्ण साथ दिली, पूर्ण पाठिंबा दिला पहिल्यापासून. हे या आंदोलनामध्ये आणि या न्यायाच्या भूमिकेमध्ये ते पोलिसांवर त्या ठिकाणी आंदोलन करतायत, दबाव टाकतायत. आणि आमदार सुरेश अण्णा धस हे सुद्धा यामध्ये ठिकाणी आपल्याला साथ देत आहेत. दुसरी गोष्ट, अंजलीताई दमानिया यांनीसुद्धा हा मुद्दा प्रकर्षाने या ठिकाणी उचललेला आहे. आज काय परिस्थिती, हे तिघंही त्याच पद्धतीनं आज या प्रकरणामध्ये लक्ष घालून आहेत, आपल्याला पाठिंबा आणि आपल्यासोबत आहेत? सुरुवातीपासून आम्ही एक गोष्ट वारंवार बोलत होतो, त्याच्यात तुमचा मीडिया देखील आला. जो मीडिया आहे, जो लोकशाहीचा अनुक्रमिकीत्व स्तंभ आहे, यापेक्षा या प्रकरणामध्ये मी असं म्हणाल की याच्यातला पहिला स्तंभ आहे की तो इतक्या प्रखरतेनं, इतक्या चांगल्या पद्धतीनं या प्रकरणाची हाताळणी त्यांनी केली. कुठंही म्हणजे दिवस रात्र 24 तास जे काही सगळ्या घटनाक्रम आहेत ते जशात तसे मांडण्याचा प्रयत्न प्रामाणिक या मीडियाने केलेला आहे. संघर्ष योद्धे मनोजदादा यांच्याकडे मी 10-15 दिवसाला, 8 दिवसाला मी भेटायला जात असतो की जे चाललं आहे त्याच्यामध्ये काही बदल, म्हणजे मी पण समजा ह्याच्यामध्ये गाव ह्या गोष्टीपासून खूप अलिप्त होतो, तर आम्हाला ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. तर ज्या दिवशी FIR झाला, ज्या दिवशी दादा इथं येऊन बसले, तिथूनच खरी लढ्याची सुरुवात झाली. जर FIR होत नव्हता तर मग लढायचं कशासाठी आणि कसं लढायचं होतं हा खूप मोठा प्रश्न होता. तसेच आमची अपेक्षा आत्ता पण सगळ्यांकडून एकच आहे. त्याच्यात अंजलीताई आहेत, लोकप्रतिनिधी खूप मोठ्या प्रमाणात आहेत, की आम्ही त्याच वेळेस अशी कमिटमेंट केलेली, हात जोडून विनंती केलेली आहे की हा लढा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही आमच्याबरोबर राहा, आम्हाला साथ द्या, तरच हा लढा पुढं जाईल. आणि त्याच पद्धतीनं सगळ्यांनी शब्द दिलेले आहेत, सगळे त्याच्यामध्ये आहेत. कमी जास्त प्रमाणामध्ये कुणी असेल तरी आमची एकच भावना आहे, आमची एकच भूमिका आहे की त्यांनी आमच्यासोबत राहावं आणि हा लढा तडीस न्यावा, ही आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. दादा, एक प्रश्न मी थोडा वेगळा विचारतो आहे आपल्याला, की काही लोकांचं असं मध्यंतरी मत आलं की याच्यामध्ये काही प्रकरणामध्ये काहीतरी झालं आहे आणि प्रकरणी थोडं थांबलं आहे, थंडावलं आहे, तर या प्रकरणात आता न्याय मिळेल की नाही अशी अपेक्षा लोकांचं थोडं चलबिचल चालली आहे. नेमकं काय आहे, प्रकरण थांबलं आहे किंवा हे शांत झालं आहे, किंवा तुमची भूमिका काय याबद्दल एक स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या जनतेला हा जो प्रश्न आहे या संदर्भात काय म्हणाल? ह्याच्यात दोन्ही प्रश्नांचे मी उत्तर देतो. एक तर माझी भूमिका आणि लोकांना काय वाटतं आहे, हे प्रकरण शांत झालं आहे का, कुठं थांबलं आहे, थांबलं आहे तर का थांबलं आहे, किंवा चालू आहे तर काय चालू आहे, हे एकदम साहजिक आहे. एक त्यांची मानसिकता आपली सगळ्यांची अशी झाली. आपण या मसाजोगमध्ये पाहत आहात की प्रकरण झाल्यापासून आत्तापर्यंत, मग सामाजिक असतील, राजकीय असतील, धार्मिक असतील, सांप्रदायिक असतील, सगळ्या जाती धर्माचे लोक असतील, इथं 6 ते 7 लाख लोक या मसाजोगमध्ये येऊन सांत्वनपर भेट घेऊन हे कुटुंब आपलं आहे, या कुटुंबाला एकटं पडू द्यायचं नाही, या कुटुंबाच्या न्यायाच्या लढाईमध्ये ज्या पद्धतीमध्ये आपल्याला काय करता येते, आपलं काय योगदान देता येते, त्या पद्धतीमध्ये इतर लोक आलेले होते. तर हे आता कुठंतरी समजा सांत्वनपर भेटी असतील, हे थोडंफार, किंवा जे आमचं घरगुती आहे
वैभवीचं शिक्षण आहे, पोरांचे शिक्षण आहेत, त्याच्यामध्ये थोडाफार वेळ इकडं तिकडं जातो आहे. आणि हे प्रकरण प्रामुख्यानं न्यायप्रविष्ट झालेलं आहे. पहिल्या 3 महिन्यामध्ये दिवसरात्र एक करून तपास करून जे चार्जशीट बनलं, जे सगळे झिरबंद आरोपी केले, याचं आता कोर्टात काम चालू आहे. आणि आपले देखील हे घरातले वैभवीचं शिक्षण आहे, पोरांचे शिक्षण आहेत, किंवा याच्यामध्ये आता पुढं काय करता येईल याच्यावर सगळ्या भूमिका आहेत. तर माझी भूमिका ह्याच्यात अशी आहे, हे इकडचं चार्जशीट बनलेलं आहे, पोरांचे शिक्षणं चालू होतील आत्ता, आणि आता मेन रोल माझा आहे. तर माझा रोल असा आहे की माझा जीव जरी गेला, म्हणजे गृहीत धरलं आहे मी की पहिल्या दिवशी माझ्या भावाला ज्यांनी संपवलं त्या लढाईमध्ये, आमचं बंधुप्रेम असं होतं, सगळ्या पंचक्रोशीला गावाला सगळ्यांना माहीत होतं की आम्ही दोघं कशा पद्धतीनं राहत होतो. मी वारंवार म्हणतो आहे की माझा आरसा माझा भाऊ होता आणि त्याची सावली मी होतो, असं आमच्या दोघांचं नातं होतं. आणि तेच नातं आयुष्यभर आत्ता देखील, जरी ते शरीरानं गेले असले तरी मनानं आचारविचारानं ते माझ्यासोबत आहेत, माझ्या पाठीवर त्यांचा हात आहे, आणि मी त्याच्यामुळेच लढू शकतो आहे. आणि ही लढाई जोपर्यंत हे सगळे फासावर लटकत नाहीत तोपर्यंत किती जरी संकट आले, किती जरी काय झालं तरी मी थांबणार नाही. आणि हे प्रामुख्यानं तुम्हाला पुढं आल्यानंतर दिसेल देखील. आणि हे प्रकरण तडीच जाणार आहे, ह्याच्यामध्ये कोणीही असं म्हणजे शंका घ्यायची काहीच गरज नाही. कारण का आता जरी कोणाला काय करायचं म्हणलं तरी काहीच होत नाही. सगळी फासे, जे सगळा फास आहे या प्रकरणाचा, तो आवळून न्यायालयामध्ये दाखल केलेला आहे. न्यायालयावर विश्वास ठेवून, आपले जे संविधान आहे, आपले जे न्यायदेवता आहे, त्यावर विश्वास ठेवून या आरोपींना कशी लवकरात लवकर शिक्षा होईल याकडेच बघणं खूप महत्त्वाचं आहे. या आरोपींना शिक्षा तर होईल, पण या आरोपींना कडक म्हणजे कोणती शिक्षा व्हायला पाहिजे अशी आपल्या अपेक्षा? यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. आणि जर एकाच दुसऱ्या आरोपीला कमी जास्त झालं तर त्याला जन्मठेपेची मरेपर्यंत, अशा 2च शिक्षा यांना आहेत. नाहीतर यांना दुसरी शिक्षाच असू शकत नाही. यांना ह्या 2 शिक्षापैकी एकतर फाशीची शिक्षा सगळ्याला होणार, एकाच दुसऱ्या आरोपीला जन्मठेपेची मरेपर्यंत हीच अपेक्षित शिक्षा आहे आणि तीच होणार आहे. दादा, एकीकडं शिक्षेची आपण मागणी करताय, शिक्षा तर आरोपींना होणारच आहे, कारण घटना तशी घडलेली आणि त्याचे पुरावेसुद्धा समोर येत आहेत. परंतु बाबरार असं समजतं आहे की आरोपी जे बीडच्या जेलमध्ये आहेत, मग वाल्मिक कराड असतील, विष्णू चाटे असतील किंवा आणखी कोणी, यांना हाय प्रोफाईल त्या ठिकाणी सोय मिळते, सेवा मिळते, त्यांना पाहिजे ते उपलब्ध होतं आहे, असं PSI कासले यांनीसुद्धा माध्यमांना सांगितलं. आणि आपलीसुद्धा तशी आज ही माहिती आपल्यापर्यंत आलेली, या संदर्भात काय बोलायला आपण? नाही, मी लेखी स्वरूपात आणि काय घटनाक्रम घडला आहे याचं सगळं मी सविस्तर अर्ज मी दिलेला आहे. मीडियाला पण दिला होता, तिथं पण दिला होता. जे कोणी ह्यांना ह्या पद्धतीनं सांभाळायचा प्रयत्न करते, त्याच्या घरी पण लेकर आहेत, त्याच्या घरी पण आईवडील आहेत, ह्यांचा आशीर्वाद त्यांना लागणार नाही, त्यांचे हाल होणार. आणि हे सत्य, कारण का आत्ता बघतो आपण की ह्या लोकांचे जे समर्थक आहेत, ह्या लोकांचे जे पालनपोषण करणारे लोक आहेत, त्यांचे हाल काय व्हायला आहेत किंवा काय झालेले आहेत हे आपण डोळ्यानं बघतो आहे. मग ते कोणी असू द्या. तर जे कोणी ह्याच्यात म्हणजे चुकीचे कामं केलेले आहेत त्यांच्या बदल्या होण्याचं काम चालू आहे, त्यांचं काहीतरी त्यांना हॅरासमेंट व्हायचं काम चालू आहे. आणि हे वारंवार होणार. जे कोणी ह्या प्रकरणामधील ह्या आरोपींना वाचवण्याचा इनडायरेक्टली जरी प्रयत्न करतील त्या लोकांचे हाल होणार. सगळी माहिती समोर येतच असते. जे काही चुकीचं कोणी वागते ती माहिती समोर येणारच आहे. जे कोणी लोक ह्यांना पोषण्याचा प्रयत्न करतील, वाचवण्याचा प्रयत्न करतील, त्यांचे हाल ह्यांच्यापेक्षा बेकार झाल्याशिवाय राहणार नाहीत. आता माझे 2 प्रश्न शेवटचे आहेत जे जनतेच्या मनामधले आहेत, की भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की हे जे मॅटर हे खंडणीतून झालेलं आहे, आणि आपणही बार खंडणीतून झाल्याचा उल्लेख करताय. पोलीस याच्या तपासामध्ये सुद्धा तेच आलेलं आहे. जे आवादा कंपनीमध्ये जी खंडणी मागण्यात आली होती 3 कोटीची, ती 2 कोटीची तडजोड या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झाली, असं आरोप सुरेश धस अण्णा यांनी केलेला आहे. त्यापैकी 50 लाख रुपये मिळाले, फक्त 1.5 कोटीसाठी हे झालं. मग हे जर खंडणीसाठी झालं असेल तर ह्या खंडणीचा गुन्हा ज्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे होता त्यांच्यावर झाला आहे का यापुढं आणखी काही आरोपी या प्रकरणात वाढतील? तुमचं काय मत आहे? नाही, यापुढे हे आरोपी वाढणार आहेत. 19 जूनला शासकीय बंगल्यामध्ये ही मीटिंग झाल्याचे व्हिडिओ वगैरे किंवा तिथल्या जे काही रजिस्टर आहे त्या रजिस्टरमध्ये ह्या सगळ्या नोंदी आहेत. आणि ह्याच्यामध्ये पुढं 1 महिन्यामध्ये बराचसा तपास पुढं येणार आहे. आणि हे 31 डिसेंबरला ज्यावेळेस आरोपी सरेंडर झाला त्या दिवशी CIDनं दावा केला होता युक्तिवादादरम्यान की हे खंडणी ते खून याच्यामध्ये
एक सत्य आहे की खंडणीतूनच खून झाला आहे आणि त्यांनी दावा केला होता. तो दावा खोटा नव्हता. तो दावा जशाला तसा ह्या चार्जशीटमध्ये जे चार्जशीट बनलेलं आहे त्याच्यामध्ये जशाला तसं त्यांनी मांडलेलं आहे आणि ह्याच्यातनंच हे सगळे आरोपी जेरबंद आहेत आणि ह्यांना शिक्षा होणार आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी पार्श्वभूमी आहे अगोदरची, त्याच्यामध्ये जे अधिकारी असतील, जे कोणी राजकारणी लोक असतील, त्यांचा नक्कीच सहभाग आहे आणि नक्कीच त्यांना या शिक्षेस पात्र होण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतील आणि आम्ही ते प्रयत्न करताना आम्ही कुठेही मागे थांबणार नाही. शेवटचा प्रश्न आहे की एवढी मोठी घटना झाली, एवढी दुर्दैवी घटना घडली, या प्रकरणामध्ये तुम्ही ताकदीनं सामोरं जात आहे, हिमतीनं सामोरं जात आहे, यामध्ये मोठमोठे राजकीय दबावाचं प्रकरण घडतं आहे. अशा स्थितीमध्ये आज तुम्हाला कुणाचा दबाव येतो आहे, कुणाच्या धमक्या येत आहेत आणि या स्थितीत गावकऱ्यांची साथ जी पहिली मिळत होती ती आज तशीच आहे का, याचंही आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. गाव एक जुनी म्हण आहे, गाव करील ते राव काय करणार. जे गाव आहे त्या गावाच्या जीवावरच किंवा जे गावानं दाखवून दिले महाराष्ट्राला, तो महाराष्ट्र गावाकडे बघतो आहे आणि मी सुद्धा गावाकडे बघतो आहे आणि गाव सगळ्यांकडे बघतं आहे. तर गाव देखील आज तितक्याच हिमतीनं, तितक्याच ताकदीनं आज ह्या प्रकरणाच्या सोबत आहे आणि पुढं देखील शेवटपर्यंत हे गाव जशाला तसं राहणार आहे, ह्याच्यामध्ये कसंच दुमत नाही. आणि राहिला विषय हा की कोणाची धमकी येते का, कोणाचं काय होतं का, आत्तापर्यंत तसं होण्याचा प्रयत्न झाला असेल इनडायरेक्टली, परंतु त्याचा मी अर्धसुद्धा रीतसर SP ऑफिसला दिलेला आहे की यांच्याकडून माझे नातेवाईक, माझे साक्षीदार, माझ्याकडे येणारे लोक, माझ्या घरचे लोक यांना ब्लॅकमेलिंग, घातपात ह्या गोष्टीचा संभाव्य धोका आहे. याचे जिम्मेदार जी काही इथले त्यांना मानणारे जे लोक आहेत त्यांचा सर्वस्वी ते जबाबदार असतील असं मी अर्ज देखील दिलेला आहे. आणि हे गाव, हे कुटुंब आम्ही कोणालाच घाबरत नाहीत, कारण का आमचा भाऊ, आमचं सर्वस्व ह्यांनी हिरवलेलं आहे. त्याच्यामुळं त्यापेक्षा जास्त आमचं नुकसान आता इथून पुढं होणार नाही. तेच आमचं सगळ्यात मोठं नुकसान आहे आणि ते मोठं नुकसान झाल्यामुळं आमचं आयुष्य सगळं म्हणजे एकदम कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला जे आज एक एक क्षण काढावा लागतो आहे, प्रत्येक दिवस न्यायासाठी झगडावं लागतं आहे, या दुःखातून आम्ही कधीही सावरणार नाहीत. म्हणून त्या कुठल्या धमक्याला, त्या कुठल्या भीतीला आम्हाला कधीच काही त्याचं वाटणार नाही, हे मी खात्रीनं सांगतो. दादा, या घटनेकडं संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये आज एकच चर्चा आहे की संतोष दादाला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आज या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबानं आपल्या कुटुंबासोबत उभा राहण्याची या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. अशा स्थितीमध्ये DS न्यूजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक माणसाला काय या ठिकाणी आपली भावना व्यक्त कराल आणि मीडियाच्या बाबतीत आपली काय भावना व्यक्त कराल, आपण DS न्यूजच्या माध्यमातून करू शकतो. नाही, मी सुरुवातीलाच सांगितलं आहे की या प्रकरणामध्ये पहिला स्तंभ आहे मीडिया. त्या मीडियानं इतकं प्रखरतेनं, इतकी सत्यता आणि इतकं सातत्य ह्या ज्या प्रकरणात मांडलं आहे, त्यामुळं खूप लोकांपर्यंत ह्या सगळा विषय जाऊ शकला. आणि मीडियाची ताकद काय असते, मीडिया काय करू शकतो, मीडिया सत्याला सत्य कसं मांडू शकतो, हे सिद्ध झालेलं आहे. आणि माझं एकच आव्हान आहे सगळ्या महाराष्ट्रातील नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या 18 पगड जातीतील लोकांना, ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचा भाऊ, तुमचा लेक, तुमच्या घरातलं लेकरू, तुमचा कुटुंब प्रमुख किंवा तुमचा कोणीतरी जवळचा जसं संतोष अण्णा देशमुखला मानलं आहे, तसं जे कुटुंब आहे त्याच्या पाठीमागं राहिलेलं, त्यांना देखील तसंच प्रेम करा, त्यांच्यावर माया करा. तुम्हाला कुठंही त्या कुटुंबापासून कुठंतरी मान खाली घालावं लागेल किंवा समजा तुम्हाला कुठंतरी वाटेल की आपण साथ दिली, ते लोक असे, तर तसं होणार नाही. प्रत्येक क्षणी आम्ही तुमच्या समोर, तुमचा जो विश्वास आमच्यावर दिलेला आहे त्या विश्वासाला पात्र होऊन या आरोपींना जोपर्यंत फाशी होत नाही, जोपर्यंत कठोरातली कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत हे कुटुंब अशाला असं ह्याच परिस्थितीमध्ये तुम्हाला कायमस्वरूपी दिसेल, ह्याची मी ग्वाही देतो आणि कायम त्यांनी आमच्यासोबत राहावं अशी त्यांना विनंती देखील करतो. धन्यवाद दादा. या ठिकाणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय भाऊ देशमुख हे आपल्याशी या ठिकाणी चर्चा करत होते आणि DS न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला त्यांनी या प्रकरणामध्ये, या घडामोडीमध्ये काय झालं आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपल्याकडून अपेक्षासुद्धा व्यक्त केली आहे. DS न्यूज हे जी प्रेक्षकांची आणि महाराष्ट्रातल्या जनतेची भावना होती की आज नेमकं धनंजय भाऊंचं काय मत आहे, त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्या तुमच्यापर्यंत आपण या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत. तुम्हाला या प्रतिक्रियेबद्दल आणि या माहितीबद्दल काय वाटतं, आपल्या कॉमेंट्स तात्काळ द्या, कारण तुमच्या कॉमेंट्स संपूर्ण महाराष्ट्रातून असतात, त्या अत्यंत अभ्यासू असतात, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाच्या असतात. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.